जय हिंद मित्रांनो, मी अत्यंत संतप्त शब्दात पण पूर्ण जबाबदारीने एक प्रश्न उपस्थित करीत आहे. महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सीईओ पदी मुस्लिमेतर IAS अधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत हा केवळ चुकीचा निर्णय नाही, हा कायद्याचा उघड अपमान आहे. महाराष्ट्र शासनाने श्री मनोज जाधव IAS यांची हज कमिटीचे सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पहिल्यांदाच एका मुस्लिमेतर अधिकाऱ्याची करण्यात आली आहे आणि हाच मुद्दा आज संपूर्ण मुस्लिम समाजाला अस्वस्थ करीत आहे. आम्ही थेट विचारतो, महाराष्ट्र शासन कायद्याच्या वर गेले आहे का? भारतामध्ये हज कमिटी ही हज कमिटी कायदा 2002 अंतर्गत स्थापन झालेली संस्था आहे. हा कायदा कुठल्याही राजकीय सोयीसाठी नाही, तो भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक हक्कांच्या संरक्षणासाठी आहे. या कायद्याच्या कलम 16(1) मध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेले आहे, हज कमिटीचा सीईओ मुस्लिम अधिकारीच असला पाहिजे. इथे शक्यतो, बहुधा किंवा अपवादाने असा एकही शब्द नाही. मग प्रश्न असा आहे, हा कायदा महाराष्ट्र शासनासाठी लागू नाही का? जर हा कायदा धाब्यावर बसवता येत असेल तर उद्या कोणता कायदा पायदळी तुडविला जाईल याची हमी कोण देणार? आता सरकार सांगते ही केवळ प्रशासकीय नियुक्ती आहे. हा सरळ खोटा युक्तिवाद आहे. हज ही पर्यटन योजना नाही. हज हा इस्लामचा 5वा स्तंभ आहे. तो श्रद्धेचा, आस्थेचा आणि धार्मिक शिस्तीचा विषय आहे. तवाफ, सई, जमारात, अराफात या केवळ कार्यक्रम नाहीत, त्या शरिया आधारित धार्मिक कर्तव्ये आहेत. ज्या अधिकाऱ्याला हजचे धार्मिक मर्मच कळत नाही, जो स्वतः मक्का मदिनामध्ये प्रवेशही करू शकत नाही, तो हज यात्रेचा सर्वोच्च निर्णय करता कसा असू शकतो? सौदी अरेबियामध्ये गैरमुस्लिमांना मक्का आणि मदिनेच्या पवित्र भागात प्रवेश नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग प्रश्न असा आहे, जो अधिकारी प्रत्यक्ष परिस्थिती पाहू शकत नाही, तो व्यवस्थापन कसे करणार? ही नियुक्ती म्हणजे मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वायत्तेवर थेट आघात आहे. आज मुस्लिम समाज विचारतो आहे, जर मंदिर ट्रस्टवर मुस्लिम अधिकारी नेमला तर हिंदुत्ववादी संघटना गप्प बसतील का? उत्तर सगळ्यांना माहिती आहे. मग हज सारख्या शुद्ध इस्लामी संस्थेत मुस्लिम अधिकारीच हवा हे सांगणे गैरसेक्युलर ठरते का? ही नियुक्ती म्हणजे एका मुस्लिम अधिकाऱ्याचा अधिकार हिरावून घेणे आणि मुस्लिम संस्थेवर प्रशासकीय वर्चस्व लादण्याचा प्रयत्न आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज या माध्यमातून समाजवादी पक्ष महाराष्ट्र शासनाला स्पष्ट इशारा देत आहे, जर ही बेकायदेशीर नियुक्ती तात्काळ रद्द केली नाही, जर हज कमिटी कायद्यानुसार मुस्लिम अधिकाऱ्याची नेमणूक केली नाही, तर समाजवादी पक्ष राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने अहिंसक आंदोलन छेडेल. हे आंदोलन रस्त्यावर उतरून संविधानाच्या चौकटीत पण ठामपणे लढले जाईल. हा प्रश्न केवळ एका पदाचा नाही, हा प्रश्न धर्म स्वातंत्र्याचा आहे, कायद्याच्या अंमलबजावणीचा आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा आहे. महाराष्ट्र शासनाने एक वेळेत शहाणपणाचा निर्णय घ्यावा, नाहीतर हा लढा थांबणार नाही. आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमचा
कायदेशीर हक मागत आहोत. जय संविधान, जय लोकशाही, जय हिंद, जय समाजवाद.